कोकणगाव येथे राहणारे सय्यद कुटुंबावर भ्याड हल्ला झाला। त्या हल्लेखोरांवर 307 कलम लावून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले। कोकणगाव येथे पालखेड उजवा कॅनलवर ट्रक उभा करून त्यांच्या मळ्यातील कांदे ट्रॅक्टर वाहतूक करून लोड करीत असताना येथे सुभान सय्यद, रजाक सय्यद, आसिफ सय्यद, फिरोज सय्यद, इरफान सय्यद, सरवर गणी सय्यद, अझहर सुभान सय्यद, अनवर सय्यद, कैफ, आसिफ सय्यद व इतर या सर्वांनी मिळून गाडी पाटावर लावू नको व तिथे लोडिंग करू नको असा विरोध करून ट्रकचे टायरची हवा सोडून व ट्रकचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला असता सदर ठिकाणी अनीस सय्यद यांना दमदाटी केली असता त्यांचे मोठे भाऊ रफिक सय्यद यांनी रजाक सय्यद यांना समजावून सांगून वादविवाद नको, मी गाडी काढून घेतो असे सांगून तेथून ते व त्यांची मुले मागे परतत असताना वरील इसमांनी त्यांच्यावर व त्यांच्या मुलांवर धारदार शस्त्रांनी प्राणघातक भ्याड हल्ला केला। हल्ल्यात हे सर्व इसम गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत। हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यासाठी सर्व मुस्लिम बांधव त्यांचा जाहीर निषेध करून व त्यांच्यावर कायदेशीर कडक कलम लावून परत अशी परिस्थिती उद्भवू नये, तसेच यापूर्वी असे कृत्य घडवले होते तशी दप्तरी नोंद आहे तरी सदरच्या इसमांच्या जीवास धोका आहे, याची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अन्यथा आम्हाला आंदोलनात्मक पवित्रा घेऊ असे सय्यद कुटुंबांच्या नातेवाईक व घरच्या लोकांनी पोलीस स्टेशनला कळवले आहे। वृत्तसंकलन सागर बोराडे, पिंपळगाव। आज या ठिकाणी पिंपळगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलेले आहे। कोकणगाव येथे अत्यंत सामाजिक काम करत असलेले कार्यकर्त्यावर अत्यंत खुनी हल्ला करून आणि फरार झाले आहे। फरार आरोपींना त्वरित अटक करून आणि निरपराध कार्यकर्त्यावर जो हल्ला झाला आहे त्यांना न्याय देण्यात यावा अशी विनंती करण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत। खरं तर सामाजिक चळवळीत काम करत असताना आणि चांगलं समाजासाठी हिताचं काम करणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्यावर हा जो हल्ला झालेला आहे याचा आम्ही ह्या ठिकाणी निषेध करतो। परंतु पोलीस प्रशासनाला आम्ही नम्रतेची विनंती करतो। हल्ला होऊन इतके दिवस झाले तरी आरोपी मोकाट फिरताय। त्या आरोपीकडून ज्यांना मारहाण झाली ते हॉस्पिटल ॲडमिट असून त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि आरोपींना त्वरित अटक करावी अशी पोलीस प्रशासनाला विनंती करतो। या ठिकाणी सर्व समाज बांधव या निवेदन देण्यासाठी आले, मी त्या सर्वांचे आभार मानतो आणि पुनश्च एकदा पोलीस प्रशासनाला नम्रतेची विनंती करतो, हा असा पायंडा पुन्हा पडला नाही पाहिजे। आरोपी जर मोकाट राहिले तर ते पुन्हा जखम करू शकता, इजा करू शकता, तर त्वरित त्यांना अटक करून या सय्यद परिवाराला न्याय द्यावा अशी पुनश्च एकदा विनंती करतो। जय भीम, जय संविधान। सदर या बिडार हल्ल्यावर ह्युमन राईट जस्टिस मुवमेंट चळवळ ही तीव्र निषेध व्यक्त करते। पोलीस डिपार्टमेंटने जागा होऊन स्वतःहून पुढाकार घेऊन सदर व्यक्तीस न्याय मिळवून द्यावा, कारण यापुढे बी वारंवार अशा घटना घडलेल्या आहेत, त्यांच्याकडे दप्तरी नोंद आहे, याची बी दखल घेऊन शासन स्तरावरून त्या माणसाला काय करता येईल आणि कसं आळा टाकता येईल त्याचं बंदोबस्त करून त्वरित सदर इस्मा जो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्याला न्याय द्यावा हीच आमच्याकडून अपेक्षा राहील। पोलीस डिपार्टमेंटनी आमची नम्रतेची विनंती मान्य करून न्यायनिवाडा करावा हीच विनंती रिपब्लिकन पार्टीने जे नमूद केलं पार्टी प्रमुख नात्याने त्यांच्या बी मागण्या रास्त आहे आणि ते खरे कट्टर समर्थक आहे आणि त्यांचे जीवलग मित्र बी मित्रपणा कशामुळे तर ते सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेतात। अशा व्यक्ती बिलार हल्ला झाला त्याला सहन नाही झालं, ते ताबडतोब या पिंपळगाव पोलीस स्टेशनला धाव घेऊन न्यायनिवाडा करण्यासाठी आज दाखल झाले, त्यांचे मनपूर्वक आभार। कोकणगाव येथे हा जो तुमच्यावरती भ्याड हल्ला झाला, हा हल्ला किती तारखेला झाला आणि यामध्ये आपल्या कुटुंबातील किती लोकांवरती झाला आणि आता उपचाराची स्टेज काय आहे आणि या हल्ल्याचा जो झाला पोलीस स्टेशनला कोणत्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आणि आत्तापर्यंतची कारवाई पोलिसांतर्फे काय करण्यात आलेली आहे? हा गुन्हा 3 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान झाला
आणि या हल्ल्यामध्ये आम्ही 7 लोक गंभीर झालो आणि आमच्यावर त्यांनी भ्याड हल्ला केला व धारदार शस्त्राने हल्ला केला आणि या दुखापतीमध्ये माझे वडील रफिक सय्यद यांना गंभीर जखमा झाली. मोठे बंधू मोहसिन सय्यद यांना डोक्यामध्ये कोयत्याच्या वाराने टाके पडण्यात आली आणि मला पण 4 टाके पडले आणि आता MRIसाठी बंधूला आज रोजी नाशिकला हलवण्यात आलेलं आहे आणि पप्पा धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. सदर घटनेतील जे आरोपी आहे हे आता पोलिसांना त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश मिळालं. आत्तापर्यंत 326 कलम हा लावण्यात आलेला आहे